केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी हे लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होतात की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने विधानसभेत पक्षाला चांगलं यश मिळावं हा विचार करूनच गडकरींना महाराष्ट्रामध्ये सक्रिय करण्याचा प्लॅन भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने आखलेला आहे. गडकरींची प्रतिमा ही स्वच्छ आणि सर्वांशी जोडून घेणारा नेता अशी असून त्याचा फायदा विधानसभेमध्ये पक्षाला होऊ शकतो असं मत भाजपमधील वरिष्ठ नेत्यांचं झालेलं आहे. महाराष्ट्रात फडणवीसांची जादू चालणार नाही आणि पक्षाला कितपत यश मिळेल याचा भरोसा नसल्यामुळेच भाजपा पक्षश्रेष्ठींनी गडकरींच्या घरवापसीचा विचार सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे दिग्गज नेत्यांसोबत असूनही भाजपाचा दारुण पराभव झाला आणि ही पुनरावृत्ती विधानसभेत टाळण्यासाठीच नितीन गडकरी यांना पक्षाने साकडे घातलेलं आहे. गडकरी हे महाराष्ट्रामध्ये सक्रिय होऊ शकतात, पण सक्रिय होण्यासाठी त्यांच्या काही अटी असून त्यातील महत्त्वाची अट म्हणजे मला जर सर्वाधिकार मिळाले तरच मी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येऊ शकतो, नाहीतर आहे तिथे मस्त आहे असंही गडकरींनी श्रेष्ठींना सांगितल्याचं समजतं. सध्या महाराष्ट्र भाजपात सर्व अधिकार हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत आणि देवेंद्र बोलते तेच पक्षात होते हे गडकरींनाही चांगलेच माहीत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये काम करत असताना कुणाचाही हस्तक्षेप होऊ नये अशी गडकरींची इच्छा आहे आणि म्हणूनच गडकरी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. जर पक्षाने सर्वाधिकार दिले तर गडकरी हे महाराष्ट्र राजकारणात सक्रिय झाले लवकर दिसू शकतात. सध्या तरी ते या प्रस्तावावर विचार करतो असं म्हणतायत, पण तो प्रस्ताव स्वीकारतील का नाही याबाबतही शंका आहे. अद्याप तरी गडकरी यांनी त्यांच्याकडे जो प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव स्वीकारला नाही असं समजतं. नितीन गडकरी हे 2009 पासून दिल्लीच्या राजकारणात सक्रिय आहेत आणि 2014 पासून तर देवेंद्र फडणवीस यांचा एक हाती कारभार सुरू झाला आणि गडकरींनी दिल्लीतच राहणे पसंत केले. तसेही गडकरी आणि फडणवीस यांचे संबंध कसे आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. पण सध्या परिस्थिती बदलली. फडणवीस यांचा करिश्मा चालत नाही. महागाई, बेकारी या प्रश्नासोबतच महाराष्ट्रामध्ये विविध प्रश्न उद्भवून आलेले आहेत. सध्याच्या सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही आणि हे लोकसभा निवडणुकांमधून स्पष्ट झालेले दिसते. अशा जर पुन्हा भाजपाची सत्ता महाराष्ट्रामध्ये आणायची असेल, चांगले यश मिळवायचे असेल तर एका होतकरू आणि सामाजिक कामाची बांधिलकी असणाऱ्या नेत्याची महाराष्ट्र भाजपाला गरज आहे आणि सध्या तरी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याशिवाय दुसरा कोणताही नेता भाजप श्रेष्ठींना दिसून येत नाही आणि त्यामुळेच त्यांनी गडकरींना महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होण्याचा आग्रह धरलेला आहे. आणि महत्त्वाचे म्हणजे RSSला गडकरींनी महाराष्ट्रामध्ये येऊन पक्षाची धुरा सांभाळावी असं वाटत असून त्यांनी तसा आग्रह गडकरींना केलेला आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्र भाजपात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता असून काय काय घडते ते येणाऱ्या काळातच समजेल. या सर्व पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की गडकरींना किंवा तावडेंना महाराष्ट्रात आणले काय, फडणवीस यांना दिल्लीला पाठवले काय, काहीच फरक पडणार नाही. कारण जनतेला या सरकारबद्दल खूप चीड निर्माण झालेली आहे, राग आलेला आहे. कुणाच्याही येण्याने आणि कुणाच्याही जाण्याने जनतेवर काही फरक पडणार नाही अशा प्रकारचं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. तर आदित्य ठाकरेंनी यासंबंधी बोलताना गडकरींनी प्रथम जी अधुरे कामं आहेत ती पूर्ण करावीत. 5 मिनिटांमध्ये 5 किलोमीटर रस्ता ते बांधतात. जर अधुरे रस्ते असतील तर त्या रस्त्यांचं काम पूर्ण करावं. ठेकेदार कोण आहेत, टोल नाके कुणाला देतात या गोष्टीही त्यांनी सांगाव्यात असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. भाजप श्रेष्ठींनी दिलेला प्रस्ताव गडकरी स्वीकारतात का? ते पुन्हा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये सक्रिय होतात का? फडणवीसांकडे सर्व अधिकार काढून ते गडकरींना दिले जातात का? फडणवीस दिल्लीत जातात का? आणि हे सर्व होऊनही गडकरी महाराष्ट्रामध्ये विधानसभेत भाजपला चांगले यश मिळवून देऊ शकतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या पुढील काळातच मिळू शकतील. तुर्तास तरी एवढेच. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमची काही मतं असतील तर व्यक्त करा आणि चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा.